नमस्कार मंडळी, तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, तर नक्कीच आज आपण नॉनव्हेजसारखी अतिशय चविष्ट अशी रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत. त्यासाठी आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे घेतलेले आहे 1 कप एवढे मी सोयाबीन घेतलेले आहेत. ते सोयाबीन तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2दा-3दा तुम्हाला पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सोयाबीन तुम्हाला एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये गरम पाण्यामध्ये 15 मिनिटं तुम्हाला भिजत घालून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण 1 कप एवढा बासमती राईस घेणार आहोत. हा राईस आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे व धुवून झाल्यानंतर हा राईससुद्धा आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचा आहे. झटपट अशी ही रेसिपी होते, चव देखील अतिशय चविष्ट होते. तर तुम्ही नक्की करून पहा. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बघू शकता आपले सोयाबीन हे चांगले फुललेले आहेत. 15 ते 20 मिनिटं मी हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. त्यानंतर तुम्हाला हे सर्व पाणी त्यामधलं काढून अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे हाताने आणि सर्व सोयाबीन तुम्हाला बाजूला करून घ्यायचे आहेत. तुम्ही चिकन आणि मटनची बिर्याणी खायला विसरून जाल अशी ही सोयाबीनची बिर्याणी अगदी अतिशय चविष्ट अशी लागते, झटपट अशी होते, कोणताच वेळ लागत नाही त्याला. अशा प्रकारे सर्व सोयाबीन मी एक साईडला काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी यामध्ये 1 कप एवढे दही घातलेले आहे. त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार घरचा तिखट मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. लहान मुले देखील सोयाबीन खायला कंटाळा करतात, तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची रेसिपी करून मुलांना द्या, मुलं नक्की खातील. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले आपण त्याला टाकले आहेत ते त्याला लागले जातील. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण साईडला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये पुरेशा प्रमाणात तेल घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मी 2 मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं आपल्याला गरम झाल्यावरती यामध्ये गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत. मी यामध्ये तेजपान, दालचिनी आणि वेलची एवढे गरम मसाले मी यात टाकून घेत आहे. तुमच्याकडे जे घरी अवेलेबल असेल ते तुम्ही खडे मसाले टाकू शकता. त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. 1 कप एवढा मी कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे. कांदा देखील आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 बारीक हिरवी मिरची चिरून घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरचीचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. यामध्ये मी एक छोटा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो देखील चांगला लाल मऊसूत होईपर्यंत तुम्हाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. सर्व मिश्रण आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर मी घरचा मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे असल्यास बिर्याणीचा मसाला देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला यामध्ये वापरू शकता. त्यानंतर जे आपण सोयाबीन साईडला ठेवलेले ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत.
सर्व सोयाबीन हे तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले त्याच्यामध्ये एकजीव असे झाले पाहिजे. त्याच्यामुळे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं एकजीव असं करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तत्पूर्वी जर तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर आपण जे भिजवलेले बासमती तांदूळ होते ते देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. सर्व मिश्रण आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे आपला झटपट असा सोयाबीनचा पुलाव म्हणा, सोयाबीनची बिर्याणी रेडी होत आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये मी 2 कप एवढे पाणी घातलेले आहे व चवीनुसार मीठ घातलेले आहे. तुम्ही पाण्याचे प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी 2 शिट्ट्या काढून झटपट असा सोयाबीनचा पुलाव किंवा सोयाबीनची बिर्याणी येथे मी रेडी करून घेत आहे. बघू शकता तुम्ही आपला सोयाबीनचा पुलाव येथे रेडी होत आहे, म्हणजे झालेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणताच वेळ न लागता झटपट असा हा सोयाबीनचा पुलाव येथे रेडी झालेला आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. खूप चविष्ट अशी चव येते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय. धन्यवाद.